शिवतरे यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा झाला आहे. पाहुयात बातमी सविस्तर. वाई तालुक्यातील कळंबे गावचा सुपुत्र, सेना मेडल विजेते, कारगिल शहीद जवान सिग्नलमॅन शशिकांत आबासो शिवतरे यांचा 25वा स्मृतिदिन व सैनिक परिवार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे. यावेळी शहीद जवान शशिकांत शिवतरे यांच्या स्मृतिस्तंभाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गर्जे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भुईंज पोलीस स्टेशन व ऑर्डिनरी कॅप्टन मारुती मोरे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले आहे. यावेळी राजेंद्र शिंदे, माळ्याची वाडी, प्रवीण शिंदे अध्यक्ष, आजी माजी सैनिक संघटना पाटकळ, प्रशांत शेलार पाडळी, सुभेदार धनंजय बाबर चंचळी, शहीद जवान बाळकृष्ण श्रीपती फरांदे, वीरपत्नी छबुताई बाळकृष्ण फरांदे अंगापूर, शहीद जवान सुधाकर किसन जाधव, वीरपत्नी हिराबाई सुधाकर जाधव कोडोली सातारा, शहीद जवान विलास मारुती खिलारे, वीरपत्नी आशा विलास खिलारे अंगापूर सातारा, कारगिल शहीद जवान महादेव यशवंत निकम, वीरपत्नी उज्ज्वला महादेव निकम अंतवडी कराड, शहीद जवान बाजीराव आनंदराव कनसे, वीरपत्नी सोनाली बाजीराव कनसे अंगापूर सातारा, शहीद जवान हवालदार सोमनाथ अरविंद तांगडे यांच्या वीरपत्नी रेश्मा सोमनाथ तांगडे ओझरडे वाई, शहीद जवान सूर्यकांत जनार्दन जाधव, वीरपत्नी सीमा सूर्यकांत जाधव कोडोली सातारा, शहीद जवान संजय मारुती आहिरे, वीरपत्नी उज्ज्वला संजय आहिरे केळवे पाटण सातारा जिल्ह्यातील या सर्व सैनिक परिवाराचा या कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आलेला आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गर्जे साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शहीद शशिकांत शिवतरे यांनी 1999च्या कारगिल युद्धामध्ये देशासाठी आपले बलिदान दिले आहे. ते केवळ एकट्यानेच नाही तर कुटुंबानेही दिले आहे. यामुळे सर्वांनी आपल्या परीने देशसेवेत योगदान द्यावे अशी भावना त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली आहे. या कार्यक्रम प्रसंगी वीरमाता लीलाबाई आबासो शिवतरे, विजय शिवतरे, अजय शिवतरे, ग्रामपंचायत कळंबे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, बचत गटाचे CRP, विविध संस्थांचे पदाधिकारी, वाई तालुक्यातील शिक्षक मित्र, कळंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक स्टाफ, शहीद शशिकांत शिवतरे सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते व पै पाहुणे या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय लष्करातील सिग्नलमॅन शशिकांत शिवतरे सन 1996 मध्ये सैन्य दलामध्ये भरती झाले. प्रशिक्षणानंतर लष्करात युनिट 7 राष्ट्रीय रायफल पंजाबमध्ये ते कार्यरत होते. जम्मू काश्मीरमध्ये अनंतयान जिल्ह्यातील पत्रियाल गाव भागामध्ये काही दहशतवादी येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर शशिकांत शिवतरे यांची तुकडी त्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी निघाली होती. यावेळी दहशतवाद्यांच्या समूहाने या तुकडीवर गोळीबार सुरू केला. धाडसी शशिकांत शिवतरे यांनी एका हाताने रेडिओ वॉकी-टॉकी धरून दुसऱ्या हाताने गोळीबार करून 3 दहशतवादी त्यांना पाठवले. दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारामध्ये शशिकांत शिवतरे यांना वीरमरण आले. तो दिवस होता 5 ऑगस्ट 1999चा. या कामगिरीबद्दल लष्कराने त्यांना मरणोत्तर सेना मेडल शौर्य पदक बहाल केले. महाराष्ट्र शासनाने देखील त्यांना पदक देऊन गौरवले होते. कळंबे या गावी शिवतरे कुटुंबियांनी शशिकांत हा सीमेवर असताना वापरलेल्या सर्व वस्तू, पाठवलेली पत्रे त्याच्या आठवणी चिरंत राहाव्यात यासाठी घरात उभारलेल्या संग्रहालयामध्ये जपून ठेवले आहेत. शशिकांत शिवतरे यांच्या प्रत्येक स्मृतिदिनाला त्यांचे कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील अनेक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून शालेय उपयोगी वस्तूंचे वितरण करत असतात.
शशिकांत शिवथरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली व्यक्त करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांच्या परवानगीने मी 2 शब्द आदरांजलीपर व्यक्त करतो. शहीद शशिकांत शिवथरे यांनी 1999च्या कारगिल युद्धामध्ये देशासाठी आपले बलिदान दिलेले आहे आणि त्यांचे हे बलिदान त्यांच्या केवळ ते एकट्याचे नाही तर त्यांच्या कुटुंबाने देशासाठी दिलेला एक पुत्र आहे याची आपण सर्वांनी जाणीव ठेवावी. आणि भारतीय सैन्यातील जे जवान आहेत ते आपल्या भारताच्या सीमेवर देशाचं रक्षण करत असतात, परंतु या निमित्ताने मी एवढं सांगेल की आपण सुद्धा आपल्या देशाची अंतर्गत एकता आणि अखंडता अबाधित राहण्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव ठेवून सर्वांनी देशसेवेमध्ये आपल्या परीने योगदान द्यावे अशी आशा व्यक्त करतो आणि सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. धन्यवाद. दरवेळेला स्टँडो एक प्रोसिजर असतं, स्टँडो तो करत होतो आम्ही. सकाळी सगळे सैनिक आम्ही त्या पोस्टाची चारी बाजूने उभे राहिलो. फर्स्ट नाईटच्या पहिलं ते देखरेख करतो आम्ही त्या बर्फामध्ये आमचं पोस्ट आणि समोरचं दुश्मनचं पोस्ट कसं दिसतंय ते बघत असताना त्याच्यानंतर आमच्यावरती शिस्त घेऊनच दुश्मन पलीकडे 400 मीटर 500 मीटरवरती थांबलेला होता. मोठं हत्यार लावलेलं होतं आणि त्या हत्यारानं त्यांनी सकाळी आमचं स्टँड झालं. मला विचारलं, साहेब आता आम्ही डाऊन करतो, स्टँड डाऊन करतो. लोक परत आपापल्या बंकरमध्ये गेली, पोस्टामध्ये गेली आणि त्याच्यानंतर आमच्यावर जबरदस्त मोठा RPG वगैरे असा फायर आला आणि त्या फायरमध्ये आमच्या समोर लावलेले दिवा वाल म्हणतो आपण ते उडून गेलं आणि ते उडून गेल्यानंतर तिथली 2 पोरंही उडून गेली त्याच्याबरोबर. आता ती 2 पोरं 10-15 फूट बरफ त्या पोस्टावर आणि ती उडून गेल्यानंतर सगळी धावपळ झाली, सगळी पळापळी झाली. मी त्या MMG वरती पोझिशन घेतला आणि फायर सुरू केला आणि त्याच्यानंतर दुश्मनी आमच्यावर चारी बाजूने 10-15 हत्याराचा फायर, त्यामध्ये RPG वगैरे बरेचसे त्यांचे हत्यारे सगळ्यांनी फायर केला आमच्यावर. आता ही जी पोरं उडून गेली 2, मी त्याच्यानंतर बघितलं आणि इथली 2 पोरं कुठे आहेत. मग ती 2 पोरं आम्हाला गावाच्या समोरच्या खड्ड्यात उडून गेली. तुम्ही बघता ज्या वेळेला लया पॉपकॉर्न वगैरे बनतात ना त्यावेळेला त्या तव्यामध्ये लया उडतात, त्यावेळेला आसपासच्या लया बाजूला होतात आहे ना आणि एक वर उडून जाते. त्याच प्रकारे ती आमची पोरं एका बाजूला उडून गेली. तुम्हाला अभिमानाने मी सांगेन की ते उडून गेलेला त्यातला हा एक पोरगा आहे बघा, हा जोरदार टाळ्याच्यासाठी खरंच होत आहे, माझ्या समोर आहे, माझ्या बरोबर लागला हा आणि म्हणून ह्याला उडकून आणले मी आज. राजेंद्र शिंदे आणि ह्याचं त्यावेळेला फक्त 3 महिने ट्रेनिंग करून आमच्यामध्ये जॉईन झाला होता. अगदी नवीन. आई ओरडली, भाऊ ओरडला की रडायचा, हट्ट करायचा, माझ्याकडेही कधी कधी हट्ट करायचा. मी त्याला विचारलं, खरंच नाही सांगण्यासारखे शब्द आहेत पण तुम्हाला काय सांगू. मी म्हटलं तुला काय खावं, तुझी इच्छा काय आहे. मला मॅगी पाहिजे साहेब, मला पोहे पाहिजे साहेब. मला माहित आहे ह्या पोस्टावरती आम्ही राहू शकत नाही, कारण असं करत असताना आज ना उद्या आमचं कधी नाही कधीतरी ह्या अशा फायरमध्ये आम्ही राहू शकत नाही. मी एक तिथला सिनियर असल्यामुळं त्याची अंतिम इच्छा जाणून घेतली. कारगिलमध्ये लोक पाठवली आणि तिथून सगळे मार्केट होतं गेलं, पोहे कुठे मिळतात का आणि त्याला ते आणून दिले. लोणच्यामधली मिरची काढली आणि त्या मिरचीचे तुकडे करून त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे घालून ह्याची ती इच्छा पूर्ण केली साहेब. मला आदराने सांगू वाटतो. त्याच्यानंतर हा नॅशनल कमांडो मध्ये गेला. नॅशनल कमांडो खूप मोठं नाव कमावलं. जसं तुम्ही पॅराग्राफिंग ताजमहल मध्ये वगैरे केलं, खूप वरच्या याच्यावरती जाऊन जबाबदारीनं काम केलं. आज माझ्या समोर आहे, मला त्याचं समाधान आहे आणि त्याच्यासाठी मी हमेशा तो मला हे करतो. आणि बऱ्याच वेळा म्हणजे अशा एक तुम्हाला त्याचा अनुभव सांगितला माझ्या समोरासमोर घडलेला. कारण 3 महिने 4 महिने आणि इतकं नवीन पोरांना सांभाळणं एवढी कमांडरसाठी हमेशा एक चॅलेंज असतं आणि त्याच्यातून ह्या पोरांना काढणं फार विचित्र असतं. आता विजय शशिकांतचं ही असंच आहे. ही जी नवीन यंग जनरेशन असते ना, कमांडरला यांच्यावरती कमांड करणं मुश्किल होते. की हा रेडिओ ऑपरेटर विजय, हा रेडिओ ऑपरेटर, पुढून समोरून शशिकांत हे रेडिओ ऑपरेटर, यांचा रोल कम्युनिकेशन स्टॅब्लिश करणं. कारण सिग्नल जर तो आणि हे करत असताना त्या ऑपरेशन मध्ये ते गेले असताना त्याचं काम होतं की त्यांनी काय करायचं असतं, हमेशा कम्युनिकेशन मध्ये राहायचं. पुढं काय इथं काय होते मागे सांगायचं आणि हे चालूच राहते. रेडिओ सेट AMPRC किंवा मोठे सेट असतात आमच्याकडे, त्याचा यूज करत असताना हाला काय राहत नाही आणि हाला वाटतं मीही तसंच करावं कारण समोरून दुश्मन दिसतोय. आणि हे दिसत असताना त्या गोळीमारामध्ये हाही सामील झाला. त्यांनी त्या दुश्मनाला जो इच्छा त्याची होती ती पूर्ण केली आणि ते करत असताना आपलं सर्वोच्च बलिदान ह्या भागाने, ह्या योद्ध्यानं ह्या देशसेवेसाठी दिलं.
त्याचा आम्हाला हमेशा गर्व राहील. मान्यवर, मी तुमचा जरा मला वाटतं जराच टाइम घेतला असेल, माफी चाहूंगा आपसे. धन्यवाद. जय श्रीराम. भूमती गाणी शहीद जवान सिग्नलमन शशिकांत आबासाहेब शिवथरे यांचं 25वे पुण्यस्मरण. या वर्षी आपण कारगिल विजय दिनाचा रौप्य महोत्सव साजरा करीत आहोत. आणि जशी वर्ष लोटतात तसं स्मरण क्षीण क्षीण होत जातं. पण शिवथरे परिवारानं आपल्या या मातीचा, या गावाचा, या शौर्याचा अभिमान जराही कमी होऊ दिला नाही. अशा शौर्याची प्रेरणा निरंतरपणे जाग्या ठेवणाऱ्या, राष्ट्रभक्तीचं बीज मनामनात रुजवणाऱ्या कार्यक्रमात आज विशेष आदरणीय अतिथी म्हणून भुईंज तालुका वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री रमेशराव गर्जे, सन्माननीय सैन्य दलातील निवृत्त अधिकारी माननीय मोरेजी, श्री राजेंद्र शिंदे, वाई येथील सहाय्यक दुय्यम निबंधक नोंदणी आणि मुद्रांक माननीय श्री विजयराव जगताप, अनेक सैनिक आणि सातारा जिल्हाभरातून वीर पत्नी, वीर माता, कळंबे ग्रामस्थ आणि या परिसरातील शिवथरे परिवाराचे आप्त सुजन सारेच आत्मीयतेनं आणि देशप्रेमाच्या भावनेपोटी इथं उपस्थित आहेत. त्या सर्वांप्रती शिवथरे परिवार हार्दिक कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. तुम्हा सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.